दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी तिसऱ्यांदा निवडून येत हॅट्रिक साधली आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचाही त्यांनी मान मिळवला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यात महाविकास आघाडीची धूळदाण उडवून त्यांनी हे यश संपादन केले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेने अपक्षाला याही वेळेस थारा दिला नाही हे विशेष। सांगोला व बार्शी मतदारसंघात शिंदे सेनेला हादरा बसला। सांगोला शेकाप तर बार्शीमध्ये कहो एक बार दिल से सोपल फिरसे असं म्हणत ठाकरे सेनेचे दिलीप सोपल विजयी झाले। या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते याप्रमाणे: दक्षिण सोलापूर सुभाष देशमुख 1,36,932, अमर पाटील 39,805, बाबा मिस्त्री 26,706, धर्मराज काडादी 18,747, संतोष पवार 11,343, महादेव कोगनुरे 2,155, परशुराम डोंबाळे 1,320, कपिल कोळी 1,025, युवराज राठोड 1,050, सोमनाथ वैद्य 806, शेखर बंगाळे 714, रजाक मुजावर 649, अप्पाराव कोरे 499, उमेद गायकवाड 481, तौफिक शेख 423, सचिन सोनटक्के 328, बसवराज बगले 300, मनीष गायकवाड 215, उमेश काळे 193, चंद्रकांत वनखडे 171, सिद्धराम कांबळे 171, मोहसिन शेख 121 आणि मनोहर नरोटे 108. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।